चला मित्रांनो, तर आपण आता दौलताबाद किल्ला बघायला चाललो. वाया हा मार्ग. तर चला, थोड्याच वेळात आपण पोहोचूया. तर मित्रांनो, आज आपण दौलताबाद किल्ला, त्यालाच देवगिरी किल्ला म्हणतात, हा चढणार आहोत. हे बघा किल्ला. आणि मी माझ्यासोबत 4-5 मित्र आहेत माझे. तर सध्या तर खूप गरमी आहे इथे. ही आमची गाडी, हिच्याने आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. तर चला मित्रांनो, हे बघा माझ्या मागेच दौलताबाद किल्ला आणि चांद मिनार दिसून राहिलेला आहे. चढायची तर खूप इच्छा आहे, परंतु गरमीमुळे बघू समोर काय होते. तर ओके, लेट्स गो. मित्रांनो, हे किल्ल्याबाहेरील दुकाने आहेत. कोणाला काही कोल्ड्रिंक्स वगैरे, फळं वगैरे काही लागत असेल तर इथे खूप छान छान दुकानं आहेत, बघू शकता. हा रोड संभाजीनगरकडे जातो आणि इकडे हा रोड दौलताबादकडे जातो. मित्रांनो, आता आपण किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत. आधी लिंबू सरबत पिऊन टाकू असं मला वाटते. थोडी एनर्जी हवी शरीरामध्ये किल्ला चढायला, कारण किल्ला हा खूप मोठा किल्ला आहे, सगळ्यांना माहीतच असेल. हे बघा मित्रांनो, मित्रांनो समोर दिसून राहिलं हे तिकीट काउंटर आहे. प्रवेश शुल्क हे 25 रुपये आहे, फक्त 25 रुपये. हे बघा. तर चला मित्रांनो, इथून किल्ल्याची चढाई चालू होणार आहे. तर आपण आता किल्ला चढायला सुरू करूया. हे बघा, इथे चेकिंग सिक्युरिटी प्रत्येक व्यक्तीकडून 25 रुपये आकारण्यात घेत आहे. दौलताबाद किल्ल्याचं इथे लोकेशन प्लॅन दिलेलं आहे, त्याचनुसार आपण दौलताबाद किल्ल्यावर चढू. ठीक आहे, लेट्स गो. बघा मित्रांनो, उन्हामुळे थोडं संरक्षण घ्यायला हवं, म्हणून मी माझ्या डोक्यावर एक नॅपकिन ठेवलेली आहे. खूप कडक ऊन आहे, खूप, की तुम्हाला सांगू नाही शकत. सध्या तर पायऱ्या चालू व्हायच्या आहे. म्हणतात की या किल्ल्यावर 750 ते 800 पायऱ्या आहेत. बघू आता आपण चढून. मित्रांनो, हे तुटलेलं दिसून राहिलं, पण मला वाटते की हे पण मिनारच असावं, चांद मिनारसारखं. आणि हे छोटे छोटे मंदिर आहेत, बघू शकता. बघा किती मोठे मोठे द्वार असायचे आधीच्या काळात, तुम्हीच बघू शकता. म्हणजे इथून हत्ती पण जाऊ शकायचे, इतके मोठे दार आहेत हे.
गरमी आहे जेमतेम 42 ते 43 डिग्री सेल्सिअसमध्ये मी हा किल्ला चढून राहिलेला आहे. किल्ल्याची पडीत अवस्था झालेली आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. तरी पण येथील गव्हर्नमेंटने, संभाजीनगर येथील गव्हर्नमेंटने या किल्ल्याची खूप सुंदर स्वच्छता ठेवली आहे. एक सुद्धा कचरा दिसत नाही, एक सुद्धा इथे एक कचरा सुद्धा दिसत नाही आणि खूप सॉफ्ट स्वच्छता ठेवलेली आहे. एकदम नीटनेटका हा किल्ला ठेवलेला आहे. फक्त जे पळून राहिलं ते पळून राहिलं, त्याला आपण पण काही करू शकत नाही. पण किल्ला हा खूप सुंदर ठेवलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे एक ब्रिज बनवलेला आहे. हा तर आत्ता बनवलेला आहे, पण जुन्या काळात इथे आधीच्या सैनिकांनी, मावळ्यांनी ब्रिज बनवला होता. तो ब्रिज असा होता की हे बघा इथे पाणी दिसते, खूप हिरवं हिरवं झालं आहे पाणी. आधी इथे मगरी असायच्या आणि जेव्हा शत्रू इथे यायचे तर या ब्रिजवर आल्याबरोबर हा ब्रिज तोडून टाकण्यात येत होता आणि सगळे शत्रू हे खाली या पाण्यामध्ये पडायचे आणि मरून जायचे. हे बघा, हे पण बुरुज आहे. इथे पण तोफ ठेवलेली आहे वर, पण आता मी थकल्यामुळे मी काय जाऊ शकणार नाही. तर बघा मित्रांनो, हे आहे भुलभुलैया. या किल्ल्यावर भुलभुलैया असं म्हटले जाते. इथं खूप काळोख आहे. सध्या तर इथे लाईट लावलेली आहेत इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे, परंतु आधीच्या काळात इथे खूप काळोख असायचा आणि जुने जेव्हा शत्रू वगैरे यायचे तर ते इथे या भुलभुलैयामध्ये भटकून जायचे आणि त्या शत्रूंवर भटकल्यामुळे आपल्या किल्ल्यावरील सैनिकांकडून हल्ला करण्यात येत होता. तर इथे खूप अवघड अशा पायऱ्या आहेत, बघू शकता. आणि इथे उतरणं खूप रिस्की आहे आणि इथे वटवाघळं पण खूप आहेत, त्याच्यामुळे सांभाळून उतरावं लागतं. हे बघा, इथे लाईट लावलेली आहेत, त्याच्यामुळे सध्या तर इथे चांगला प्रकाश आहे. पण जुन्या काळात विचार करा मित्रांनो, किती अंधार राहत असेल. बघा, मी आता घसरणार होतो इथून, त्यामुळे खूप सावकाश उतरावं लागते कारण इथे अंधार आहे, दिसून नाही येत काहीच. बघा किती मोठा बुलबुल आहे बरं, बघू शकता तुम्ही. शत्रूंना इथे काय समजणार जुन्या काळात, तर याच्यापेक्षा पण अतिशय भयावह स्थिती असेल इथे. शत्रू एकदम गोंधळून जात असेल असं वाटते मला. तर हे बघा मित्रांनो, जुन्या काळात सुद्धा या किल्ल्यावर श्री गणेशजींचं खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. जय गणेशा. बघा मित्रांनो, आम्ही इतक्या उन्हात देवगिरी किल्ला चढून राहिलेलो आहो. इकडे 44 ते 45 डिग्री तापमान आहे, तरी पण बघून घ्या मित्रांनो, थोडासा राहिला आहे आपला किल्ला चढायचा. आणि हे बघा खाली तो, चलो लेट्स गो. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तुम्ही, खूप सुंदर इथे झाड आहे माझ्या डोक्यावर आणि अतिशय थंड सावली मला मिळाली आहे. त्यामुळे आता 5 मिनिट विश्रांती घेतोय. बघून घ्या मित्रांनो.
हा जो रोड जाऊन राहिलेला आहे तुम्हाला दिसून राहिलेला आहे, हा जातो वेरूळ लेण्यांकडे. तिकडे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि औरंगजेबची कबर आहे, हा तो रोड आहे. अशा प्रकारे आमचे सवंगडी बघून घ्या, सावलीत विश्रांती घेऊन राहिलेले आहेत आणि पुन्हा 200 पायऱ्या बाकी आहेत, तरी विश्रांतीची जरूरत आहे. तर चला मित्रांनो, थोड्या वेळात आपण हे बघा किल्ला, देवगिरी किल्ला चढूया. बघा मित्रांनो, फक्त आता 20% आम्हाला पायऱ्या चढायच्या राहिल्या, फक्त 20%. हे बघा मित्रांनो, हे आहे दौलताबाद शहर आणि तुम्हाला इथून हा ब्रिज दिसतो, हा आहे समृद्धी महामार्ग, पूर्ण पहाडी खोदून बनवलेला आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर मनमोहक दृश्य. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वात वरच्या टोकावर येऊन पोचलेलो आहोत. याचेच नाव आहे बारादरी. हे बघा, आणि इथे आल्यावर आम्हाला खूप थंड हवा, म्हणजे थंड हवेचा आस्वाद इथे आम्हाला मिळून राहिलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता, हे आमचे जवान थकलेले आहेत, थोडी एनर्जी डाऊन झालेली आहे. मित्रांनो, काळा पहाड तोफ, ही जी आपल्याला मोठी तोफ दिसून राहिलेली आहे, ही बघा, अतिशय काळी कावड्या. बघा ही तोफ, बघा तुम्ही किती त्या काळात इतक्यावर कशी आणलेली असेल, बघून घ्या. बघा मित्रांनो, ही सर्वात उंचावर ठेवलेली तोफ आहे, तिचे नाव आहे दुर्गा तोफ. आता मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो. हे बघा, वर ठेवलेली आहे. तर चला, तर अशा प्रकारे आपण सर्वात उंच